नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये। आजचा दिवस आमच्यासाठी खूप मोठी खास दिवस आहे, कारण आज आमच्या शाळेचा म्हणजे बघा 95 ते 96 आम्ही 10वीला होतो आणि त्या बॅचचा आज गेट टुगेदर सहस्नेह मेळावा आहे। म्हणजे आहे की नाही आनंदाची पर्वणी। अक्षरशः 29 वर्षांनी हे विद्यार्थी, हे माजी विद्यार्थी एकमेकांना भेटतायत, एकमेकांना बघतायत, एकमेकाचं दर्शन त्यांना होतंय। तर पाहूया या गेट टुगेदरची मजा काही वेगळीच असते। 29 वर्षाचा विजनवास आज संपुष्टात आलेला आहे। आता पुढचा कधी येतो माहित नाही, माणसाचं आयुष्याचं काय हो, आज आहे उद्या नाही, पाण्याचा बुडबुडा आता इथून पुढे भेट होईल काय सांगता येत नाही। आजपर्यंत आम्ही 29 वर्ष तग धरली, हेच जमेची बाजू। म्हणून हा गेट टुगेदर मेळावा प्रचंड उत्साह, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रचंड उत्साह वाहतो आहे आणि प्रत्येकजण उत्साही आहे। आणि या सहस्नेह मेळाचे क्षणोक्षणीचे दर्शन मी आपल्याला या ठिकाणी घडवत आहे। पाहत रहा सारंग फिल्म प्रोडक्शनचा माझा ब्लॉग। यापुढे बरं काय गेट टुगेदर का तुमचा आज? हां, कोणाचं गेट टुगेदर आहे? बघा, हे आमच्या क्लासमेटची मुलगी, हिच्या पप्पाच्या बॅचचा आज गेट टुगेदर आहे। ती गेट टुगेदर साजरं करायला ही या ठिकाणी आलेली आहे। त्या बघा ही ही ह्या वर्षी किती गुण मिळाले तुला? 86.40% मार्क मिळून ही मुलगी कितवा क्रमांकात आली? दुसऱ्या क्रमांकात। अशी उज्ज्वल यशाची परंपरा असणारी जनाबाई जाधव प्रशाला आणि या शाळेचा गेट टुगेदर सहस्नेह मेळावाचा समारंभ या ठिकाणी साजरा होतोय। सर्वजण आपापल्या डोक्याला फेटा अगदी भरगच्च बांधून या ठिकाणी फेटे बांधून तयार झालेले आहेत। थोड्याच वेळाला या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होते। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहतो आहे। या कार्यक्रमाचे संयोजक माननीय संपत जाधव सर हे या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा या ठिकाणी यांच्या डोक्यातून, आणि हे नारायण जाधव खुटेवाडीकर यांच्या डोक्यातून साकारलेली ही संकल्पना आज या ठिकाणी पूर्णत्वास येते आहे। त्यांच्या सहकाऱ्यांच्या कष्टातून या ठिकाणी हा सोहळा संपन्न होतो आहे। सर्वजण आपापल्या कामात मग्न आहेत। फुलाच्या सजावटीबरोबर पक्वान्नाच्या जेवणाचा सुद्धा बेत या ठिकाणी आखलेला आहे। रंगीबेरंगी फुले आणि फुग्यांनी हा मंडप आणि हा मंचक अतिशय सुंदरपणे सजला होता। तर हे माजी विद्यार्थी गुलाबी फेटे आपल्या डोक्याला बांधून जणू काही बालपणाची गुलाबी हवाच तयार झाली होती। प्रत्येकजण कुतूहलानं एकमेकाकडे पाहत होते, एकमेकाला विचारत होते, मी कसा दिसतो, तू कसा दिसतो, आणि तेवढ्याच आनंदानं एकमेकाला दादसुद्धा देत होते, खूप छान दिसतोस। या शाळेवर हा गेट टुगेदरचा कार्यक्रम सहस्नेह मेळाव्याचं आयोजन करताना मोलाचं सहकार्य लाभले ते या शाळेचे विद्यमान असणारे माननीय शिरकाने सर यांनी संपूर्ण आपल्या परोपरीने सर्वतोपरी सहकार्य आम्हाला केलेलं आहे। शांत बसा, तुम्हाला सगळा महाराष्ट्र पाहतो या ठिकाणी। सारंग फिल्म प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही सर्वजण दिसताय, तेव्हा शाळेची शिस्त पाळा। आपण पहिले सुद्धा या डेस्कवरही बसत होतो, आता सुद्धा बसतोय, काय फरक जाणवतोय का? अहो फरक कसा? एक काय जाणवतो? काय जाणवतो? पहिला जे दडपण होतं ते आता दडपण काहीच राहिलेले नाही। हो, दडपणाचं अजून दुसरं काय? पहिला जे मुलाला बोलायचं का नाही त्या मुलाला असं दडपण होतं, पण आता बिनधास्त कोणत्याही मुलाला मी बिनधास्त बोलू शकते। बरं, अजून नाही डेस्कवर बसण्यात दुसरा काय फरक जाणवतोय का? प्रामुख्याने एक फरक जाणवतोय, पहिले आपण डेस्कवर तिघं बसत होता, दोघाला जागा पुरत नाही, दोघाला जागा पुरत नाही, हा प्रामुख्याने या ठिकाणी फरक आहे। तोच वर्ग, तोच बेंच, तोच फळा, तीच जागा, सर्व हे विद्यार्थी आपापल्या पूर्वीच्या जागी स्थानापन्न झाले आणि वर्गामध्ये आगमन झालं मान्यवर गुरुवर्यांचं। गुरुवर्यांनी विद्यार्थ्यांना पाहिलं, विद्यार्थ्यांनी गुरुवर्यांना पाहिलं, दोघांनी एकमेकाला पाहिलं, एकमेकाच्या नजरेत पाहिलं आणि अंतकरणात असणारं प्रेम उचंबळून आलं आणि कुठेतरी डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या। असं वाटलं त्या सरांच्या कुशीत जावं आणि ढसाढसा रडावं, असं अंतकरणापासून वाटत होतं। पण असं का वाटत होतं याचं कारण मात्र अनामिक होतं। आणि हा भावनाप्रधान प्रसंग, या सोन्याचे क्षण आपल्या स्मरणात कायम राहावे, ह्या आठवणी आपल्याकडं कायमच्या राहाव्या, म्हणून हा भावनाप्रधान प्रसंग आपल्या मोबाईलमध्ये टिपून घेण्याचा मोह सरांनासुद्धा आवरला नाही आणि त्यांनी हे चित्रीकरण आपल्या मोबाईलमध्ये घेण्यास सुरुवात केली। सुट्टीची बेल पडल्यानंतर ज्या शिस्तीत विद्यार्थी बाहेर पडत होते त्याच शिस्तीत आजसुद्धा हे विद्यार्थी एकापाठोपाठ एक असे बाहेर पडत होते।
गुरुभक्ती व्यक्त करणारा, गुरुवर्यांप्रती प्रचंड आदराचं विधान करणारा आणि गुरूंना वंदन करणारा हा पुष्पवृष्टीचा क्षण म्हणजे मला या कार्यक्रमातला परमोच्च आनंदाचा बिंदू वाटला. पुष्पवृष्टी करून दिलेल्या मानवंदनेचा शिक्षकसुद्धा मोठ्या मनानं स्वीकार करून विद्यार्थ्यांना उपकृत करत होते आणि विद्यार्थीसुद्धा कृत्यकृत्य झाल्याचा अनुभव घेत होते. सर्व गुरुवर्यांचं व्यासपीठावरती आगमन झालं. सर्वजण आपापल्या स्थानावर स्थानापन्न झाले आणि संस्थेचे संस्थापक माननीय गडसिंग गुरुजी आणि सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. या प्रतिमा पूजनानंतर उपस्थित सर्व गुरुवर्यांचा विद्यार्थ्यांतर्फे सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि डॉक्टर राधाकृष्णन यांची प्रतिमा असं त्या सत्काराचं स्वरूप होतं. तसेच उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थिनी भगिनींचं सुद्धा शिक्षणाची जननी असणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा देऊन त्यांचासुद्धा सत्कार करण्यात आला. यावर्षी उत्कृष्ट गुण मिळवून पास झालेल्या विद्यार्थिनींचा सत्कार करायला सुद्धा हे माजी विद्यार्थी विसरले नाहीत. यानंतर प्रत्येकजण आपली ओळख करून देत होता. आपण कुठे राहतो, काय करतो, व्यवसाय काय करतो, आपल्याला मुलं बाळं किती, मुलं बाळं काय शिकतात किंवा इतर अशा अनेक माहितीचा समावेश त्या ओळख परेडमध्ये होता. त्यामध्ये अनेकदा बोलण्याच्या मिश्किल पद्धतीवरून सुद्धा हास्यकल्लोळ माजत होता. शिक्षकांची भाषणं होत असताना मात्र ते वातावरण जरा वेगळंच वाटत होतं. शाळेत असताना लेक्चरमध्ये ऐकलेला तो आवाज, बोलण्याची ती ढब, बोलण्याची ती पद्धत, शिक्षकांनी असं तासनतास आमच्यासमोर बोलतच राहावं आणि आम्ही ऐकतच राहावं असं क्षणोक्षणी वाटत होतं. वेळाअभावी त्यांच्या संपूर्ण भाषणाची क्लिप मी आत्ता आपल्याला दाखवू शकत नाही, परंतु त्याचा वेगळा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकतो आहे. यानंतर ज्या शाळेनं आपल्याला घडवलं, जी शाळा आपल्या शिक्षणाची जननी झाली, जिथे आपली कर्म घडली, जी आपली कर्मभूमी आहे, अशा शाळेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्या शाळेला विद्यार्थ्यांतर्फे हा ग्रीन बोर्ड सप्रेम भेट देण्यात आला. शाळेच्या 95 ते 96 या वर्षाच्या या माजी विद्यार्थ्यांचा एक सहस्नेह मेळावा आणि सर्व गुरुजन पालकांचा विद्यार्थ्यांचा मेळावा या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये पार पडलेला आहे. या उत्साहामध्ये सहभागी घेतलेल्या आमच्या या शाळेच्या माजी विद्यार्थिनी आशा पंके यांच्याशी आपण बातचीत करूया.
काय वाटतं हा उत्साह पाहून, या उत्साहामध्ये तुम्ही सहभागी झालात, तर हा उत्साह पाहून तुम्ही तुम्ही वातावरण बघितलं, बऱ्याच दिवसांनी 30 वर्षांनी आपली सर्वांची भेट झालेली आहे, त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं? इकडे आल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला आम्ही शाळेत शिकत असताना त्या आठवणी आम्हाला लक्षात म्हणजे उजाळा आलेला आहे. परत महत्वाचे सांगायचे म्हणजे शिक्षकांचे बरेच वर्षानंतर आमची गाठभेट झाली होती. ती गाठभेट झाली खूप म्हणजे सरांमध्ये बदल झालेला आहे. आमच्यामध्येही बदल झालेला आहे. पण इथं शाळेत आल्यानंतर जो आम्हाला लहानपणी असताना कॉलेजमध्ये असताना जी भीती वाटत होती ती आता वाटली नाही. पण भाषण करताना मात्र ततपप झालेला आहे. कारण की गुरुपुरे बोलताना ततपप होतं. आपण कितीही मोठं झालं विचारतोय ती मुंबईहून मालाडून या ठिकाणी एवढ्या दुरून आलेली आहे. तर संमेलनाचं आमंत्रण मिळाल्यानंतर तुझ्या नवऱ्याची काय प्रतिक्रिया, त्याने तुला सहजासहजी येऊन दिलं का फार आग्रह करावा लागला तुला? एवढ्या वर्षानं तू वर्गमित्रांना भेटते, काय वाटतंय? म्हणजे असं वाटत नाही की ते एवढे जुने एवढ्या वर्षाचे आहे. म्हणजे असं वाटतं की मी अजून या शाळेत मी 10वीत प्रवेश घेतला. मला असा एक अनुभव येतोय की असं म्हणजे खूप वर्षाचं अंतर नाही आहे. आणि माझी शाळा मला म्हणजे शशाबाई जाधव शाळा जी आहे शाळेचं नाव आणि आठवण हे मी कधीच विसरू शकत नाही. आपल्या प्रपंचाच्या राहटगाड्यातून वेळात वेळ काढून एवढा दुरून या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अशा अनेक विद्यार्थी सर्व विद्यार्थी जवळजवळ या ठिकाणी हजर राहिले. तर धडपड सुरू झाली. ज्या सुखाच्या क्षणासाठी आपण एवढ्या दुरून या ठिकाणी आलो, जो आनंद अनुभवण्यासाठी एवढ्या दुरून आपण या ठिकाणी आलो, एकत्र जमलो, ते एकत्रितपणाचे क्षण कायम आपल्यासोबत ठेवण्यासाठी, कायम आपल्या स्मरणात ठेवण्यासाठी आणि कायम आपल्या दृष्टीत राहण्यासाठी, त्या क्षणाला आपल्या कॅमेऱ्यात टिपून घेण्यासाठी, फोटो काढण्यासाठी सर्वांची एकच धडपड सुरू झाली.